गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर प्रभाग क्रमांक 9 मधील विवेकानंद कॉलनीत गणेश मंदिराला वॉल कंपाऊंड परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, ग्रीन जिम व उद्यान विकास कामांचा माजी नगरसेवक भाजप गटनेते सुनील आबा गायकवाड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। 1 कोटीची विकास कामे प्रस्तावित असून येणाऱ्या काळात विवेकानंद कॉलनीवासियांसाठी सामाजिक सभागृहाची निर्मिती करण्यात येऊन कॉलनी परिसरातील सर्व रस्ते नवीन करण्यासाठी प्रस्ताव शासन दरबारी दाखल करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले। यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या मंदिराचा हा वर्धापन दिन सुद्धा या निमित्ताने आपल्या कॉलनीवासियांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि गणपती बाप्पा तुमच्यावर नेहमीच कृपा दृष्टीने आशीर्वाद राहील अशी अपेक्षा बाप्पाकडे व्यक्त करतो। आजच्या दिवशी एक गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर बरेच वर्षापासून आपलं जे रेंगाळलेलं काम होतं, अनेक वर्षापासून आपण अनेक कामं या ठिकाणी कॉलनीमध्ये केले। अगदी सुरुवातीपासून पाण्याचा प्रश्न सोडवला, सर्व कॉलनीचे रस्ते केले, त्याला आता बराच कालावधी गेला, आता परत रस्ते करण्याची वेळ येऊन ठेवलेली आहे। गेल्या 3-4 वर्षामध्ये असं म्हणू शकतो आपण की थोडासा राजकीय बॅडबॅग असल्यामुळे आपल्या कामांना जवळपास 3 वर्ष माझ्या हिशोबाने लेट झाले आणि आपल्या सगळ्यांची मागणी जवळपास 5 वर्षापासून होती। आज या ठिकाणी या संपूर्ण एवढं मोठं कंपाऊंड आपल्या संपूर्ण प्रभागामध्ये नाही, 1 एकरच्या वर जवळपास हे आपली मोकळी जागा आहे आणि या जागेवर एक सुंदर गार्डन असावं एकदा प्रयत्न केला नगरपालिकेच्या माध्यमातून। ते गार्डन म्हणजे त्यांनी फक्त इथे एक जंगल सारखं उभं करून दिलेलं होतं आणि त्याला एक वॉल कंपाऊंड असावं अशी सगळ्याच नागरिकांची या ठिकाणी इच्छा होती। आपण त्याच्याबरोबर या कंपाऊंड तर करतोच आहे, पण त्याला लागून आपण एक पेवर ब्लॉकचा एक ट्रॅक बनवून घेतो, जेणेकरून आता बरीचशी मंडळी, आता जी जुनी मंडळी आपली जे 20 वर्षापासून सातत्याने मला आशीर्वाद देतात, साथ देत आहेत, ही बरीचशी मंडळी आता रिटायर झालेली आणि नवीन टीम या ठिकाणी काही तयार झाली नाही। बरेचसे जे तरुण मुलं आहेत या पुढे नाशिक, मुंबई, पुण्याला या ठिकाणी रोजगारासाठी या ठिकाणी ते आपण विस्थापित तर नाही म्हणणार, परंतु त्या ठिकाणी स्थायिक झाले, त्याच्यामुळे बराचसा आता संपर्क पण कमी झाला। आता निमित्त आले, कामं मंजूर झाली, जवळपास 1 कोटीची कामं आहेत। यामध्ये आपण संपूर्ण जागेला कंपाऊंड वॉल करतो, त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी करतो आहोत आणि त्याच्यात महिलांसाठी ग्रीन जिम, पुरुषांसाठी पण असेल तो महिलांसाठी ग्रीन जिम आणि या ठिकाणी या संपूर्ण परिसराला आपण या ठिकाणी पेवर ब्लॉक लावतो, म्हणजे मंदिराची सुंदरता आणखी वाढेल। निधी लागणार होता, त्याच्यामुळे हे कामाला थोडासा विलंब झाला, पण आज एक समाधान या ठिकाणी होतं की यासाठी आपण 50 लाख रुपये कंपाऊंड वॉलसाठी, त्याचबरोबर पेवर ब्लॉक आणि इतर जे काही खेळण्या परत ग्रीन जिमसाठी जवळपास 50 लाख असं जवळपास 1 कोटीच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी आज आपण केलेला आहे आणि एक या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं असेल, सगळ्यांनाच एक वेगळं समाधान या ठिकाणी चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतं निश्चितपणे। आणि सगळ्यांनी म्हणजे कायम इतकं प्रेम केलंय की विलंब जो झालाय तो सुद्धा त्यांनी मला मनोमन माफ केला असेल आणि माझ्या अडचणी पण स्वीकारला आणि नेहमीच मला सांभाळून घेतलेलं। असंच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या भावना लक्षात घेऊन